ज्या महिलांना कोणत्याही क्रीम आणि सिरम शिवाय चेहरा अगदी तरुण ठेवायचा आहे त्यांनी हे 5 घरगुती उपाय नक्की वापरायला हवे. तुम्हाला कधी आरशात स्वतःकडे पाहताना असं वाटलं आहे का की मॅडम चेहरा बोलतोय, मॅडम मला थोडी देखभाल हवी आहे? किंवा कधी असं झालं आहे का की तुम्ही सकाळी उठलात आणि वाटलं की रात्रीचं वय 5 वर्षांनी वाढलंय? रात्री वेगळी आणि सकाळी वेगळी? जर हो तर घाबरू नका, कारण आज मी तुम्हाला असे 5 घरगुती उपाय सांगणार आहे ज्यामुळे महिला कोणत्याही क्रीम, कोणत्याही सिरम आणि कोणत्याही महागडे ट्रीटमेंट पार्लर शिवाय आपल्या चेहरा नेहमी तरुण, नेहमी फ्रेश आणि नेहमी ग्लोईंग ठेवू शकतात. हे उपाय फक्त चेहरा बदलत नाही तर तुमचा आत्मविश्वास खूप बदलतात. मित्रांनो, वय प्रत्येकाचं वाढतं, हे थांबवणं आपल्या हातात नाहीये, पण चेहरा तरुण दिसणं, ग्लो देणं आणि नैसर्गिक सौंदर्य फुलवणं हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे काय आहे ते माहिती आहे? आज ते 5 उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. ते काही आजी नानीच्या गोष्टी नाही, हे घरगुती रहस्य आहेत जे हजारो महिलांनी वापरले आहेत आणि आजही वापरत आहेत. आणि हो, कोणताही उपाय कठीण नाहीये, फक्त योग्य पद्धत आणि रोज थोडीशी काळजी घेण्याची गरज आहे. जर तुम्हाला असे नैसर्गिक ब्युटी टिप्स आवडत असतील तर व्हिडिओला पाहता पाहता एक छोटंसं काम करा, लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. त्या साईडला बेल आयकन आहे, ते देखील प्रेस करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. आणि तुमच्या कुटुंबातील एखाद्या महिलेला नक्की शेअर करा, जेणेकरून तीही स्वतःची काळजी घेऊ शकेल. चला तर मग सुरू करूया या तरुणपणाच्या प्रवासाला. पहिला उपाय, कोमट पाणी आणि थंड पाण्याचा खेळ. सर्वप्रथम बोलूया त्या सगळ्यात सोप्या आणि दुर्लक्षित उपायाबद्दल, जो 1 रुपयातही येत नाही. चेहरा तरुण ठेवण्याचा पहिला मार्ग म्हणजे दिवसातून 2 वेळा पाण्याच्या तापमानाने चेहऱ्याची मालिश करणे. हे तुम्हाला मजाक वाटेल, पण ही तुमच्या स्किनची आतली जिम आहे. जेव्हा तुम्ही चेहऱ्यावर हलक्या कोमट पाण्याने पॅट करता तेव्हा त्या दिवसाच्या मसल्स रिलॅक्स होतात आणि नंतर थंड पाण्याने केल्यावर त्या टाईट होतात. हा रिलॅक्स आणि टाईटचा खेळ तुमच्या चेहऱ्याला खूप आवडतो. यामुळे झुरळ हळूहळू कमी होऊ लागतात, ग्लो येतो, ब्लड सर्क्युलेशन वेगवान होतं आणि सर्वात चांगली गोष्ट ती म्हणजे चेहरा तरुण दिसायला लागतो. अनेक महिला फक्त या उपायाच्या भरोशावर 40 वयातही 28 सारख्या दिसतात. विचार करा, फक्त पाण्याने एक गोष्ट सांगा. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहत आहात कमेंटमध्ये नक्की सांगा. मला नेहमी तुमच्या कमेंट्स जाणून घ्यायला आवडतं. दुसरा उपाय, दही आणि बेसनचा कमाल. आता बोलूया या उपायाबद्दल, जो प्रत्येक घरात सहज मिळतो. दही आणि बेसन. लक्षात ठेवा, मी इथे फक्त फेसबुक बद्दल बोलत नाहीये, इथे सायन्स आहे. दहीमध्ये लॅक्टिक ॲसिड असतं, जे स्किनची डेड लेअर काढायला मदत करतं. बेसन स्किन स्वच्छ ठेवतं आणि थोडी हळद मिळाली तर हा पॅक अजून ग्लो आणतो. पण खरी जादू तेव्हा होते जेव्हा तुम्ही फक्त लावत नाही तर लावताना चेहऱ्याची मालिशही करता. तुम्हाला असे अजून फेस पॅक हवे असतील तर माझ्या चॅनलवर होम रेमेडीज पण अपलोड आहे, ते पण तुम्ही चेक करू शकता. यामुळे स्किनमध्ये साचलेले मड, ऑइल आणि पोल्युशन जे चेहऱ्याला रुग्ण दाखवतात ते सगळं साफ होतं. अनेक महिला म्हणतात, आम्ही खूप क्रीम लावतो पण परिणाम दिसत नाही. मी नेहमी सांगते, क्रीम बाहेरून काम करतं, पण हा पॅक आतून स्वच्छ ठेवतो. जेव्हा आतून स्वच्छ होईल तेव्हाच बाहेरून पण निखार येईल. उपाय 3, 5 मिनिटांची नॅचरल फेस लिफ्ट मसाज. हा माझा फेवरेट उपाय आहे. ही साधी मसाज नाही, ही नॅचरल फेस लिफ्ट मसाज आहे. इथे तुम्हाला कोणतेही
तेल, कोणतीही क्रीम, कोणताही प्रोडक्ट लागत नाही. फक्त तुमचे हात सकाळी उठल्यावर किंवा झोपण्यापूर्वी 5 मिनिट ही मसाज तुम्ही करू शकतात. बोटांनी कानाजवळ वरच्या दिशेने मसाज करा. मग कान हलके वर उचला. मग जबड्यापासून कानापर्यंत स्ट्रोक द्या. जसं तुम्ही स्किन हलकं वर उचलत आहात. ही मसाज तुमच्या स्किनला सांगते खाली जाऊ नको. हळूहळू चेहऱ्याची सैलपणा कमी होतो. हीच ती मसाज आहे ज्यामुळे हजारो महिलांनी सांगितलं की त्यांचा डबल चिन कमी झाला, गाल वर गेले आणि चेहऱ्यात पुन्हा जान आली. एक सांगा, तुमचं वय कोणत्या रेंजमध्ये आहे? 30, 40 की 50? कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्या वयानुसार तुम्हाला सल्ला देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. उपाय चौथा, रात्री एलोवेरा आणि गुलाब पाण्याचा जादू. रात्र ही वेळ ती आहे जेव्हा शरीर स्वतःला रिपेअर करतं आणि जर स्वतःच्या या वेळेला तुम्ही त्याला योग्य वेळ दिली तर चेहरा खूप वेगाने तरुण दिसायला लागतो. रोज वॉटर आणि एलोवेरा जेलचं कॉम्बिनेशन, या 2 गोष्टी मिळून चेहऱ्याचे डॉक्टर बनतात. एलोवेरा स्किनला हायड्रेट करतो, फाईन लाईन्स कमी करतो आणि स्किन स्मूथ बनवतो. रोज वॉटर स्किनला थंडावा देतं, पोर्स टाईट करतं आणि रेडनेस कमी करतं. दोन्ही मिळून रात्री तुमच्या स्किनवर एक नॅचरल शील्ड तयार करतात, ज्यामुळे दुसऱ्या दिवशी चेहरा इतका फ्रेश दिसतो की अनेक महिला म्हणतात, आज चेहऱ्यावर काहीतरी वेगळीच चमक आहे. ही चमक काही जादू नाही, ही तुमच्या रात्रीच्या मेहनतीची ताकद आहे. या उपायाची खासियत म्हणजे यात कोणताही केमिकल नाहीये, कोणताही महागडा प्रोडक्ट नाहीये, सगळं पूर्णपणे नॅचरल आहे. 5वा आणि सर्वात ताकदवान उपाय, आतून तरुण राहण्याचं रहस्य. आता येतो असली मास्टर स्ट्रोक, आतून तरुण पण. कारण खरं सांगायचं तर चेहरा 50% बाहेरून आणि 50% आतून तयार होतो. जर खाणं योग्य नसेल तर जगातली कोणतीही क्रीम चेहरा तरुण ठेवू शकत नाही. जर आतून तरुण ठेवण्याच्या 3 गोष्टी आहेत. एक म्हणजे नट्स, दुसरं म्हणजे पाणी आणि तिसरं म्हणजे देसी तूप. नट्समध्ये व्हिटॅमिन ई असतं, जे झुरऱ्या कमी करतं. पाणी स्किनला प्लम्प करतं. तूप स्किनला नॅचरल मॉइश्चर देतं आणि हार्मोन्स बॅलन्स करतं. अनेक महिलांच्या झुरऱ्या बाहेरून नाही तर आतल्या ड्रायनेसमुळे येतात आणि या 3 गोष्टी तो ड्रायनेस संपवतात. 7 दिवस करून बघा. थोडं जास्त पाणी प्या. दिवसातून 1 मूठ बदाम किंवा अक्रोड घ्या आणि अर्धा चमचा देसी तूप खा. तुम्ही स्वतः म्हणाल, माझा चेहरा तर चमकायला लागलाय. तर मैत्रिणींनो, हे होते ते 5 घरगुती उपाय जे तुम्हाला नेहमी तरुण, फ्रेश आणि सुंदर ठेवू शकतात. लक्षात ठेवा, जवान चेहरा एका दिवसात तयार होत नाही, तो रोजच्या छोट्या छोट्या सवयींनी तयार होतो. जर तुम्ही आजपासून या 5 गोष्टी तुमच्या आयुष्यात आणल्यात तर येणाऱ्या काही महिन्यात आरसा तुमचा सर्वात चांगला मित्र बनेल. तुमचं वय वाढेल पण चेहरा नाही, आणि हीच खरी ब्युटी आहे. नॅचरल, सस्टेनेबल आणि मनापासून येणारी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरने एखाद्या दुसऱ्या महिलेच्या आयुष्यात बदल नक्कीच येऊ शकतो. स्वतःची काळजी घ्या आणि तरुण राहा, आनंदी राहा आणि चेहऱ्यावर हसू ठेवायला अजिबात विसरू नका. कारण हसण्यापेक्षा मोठं ब्युटी प्रोडक्ट दुसरं काहीच नाहीये. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.